आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर होण्यासाठी अनेक वर्ष लागली। आरोप प्रत्यारोप, श्रेयवाद, टांग ओढणं हे सर्व प्रकार झाल्यानंतर कशीबशी 7 ऑगस्ट 2023 रोजी जालना नगरपालिकेचे जालना शहर महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले। महानगरपालिकेत आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग वाढलाय का? आपण महानगरपालिकेच्या हद्दीत राहतो याचा स्वाभिमान नागरिकांच्या मनात वाढतोय का? तर असं काहीही होताना दिसत नाही। वर्ष लोटतंय परंतु यामध्ये काहीही बदल झालेला नाही। दरम्यान जालना नगरपालिकेच्या आस्थापनेवर पूर्वी 400 कर्मचारी होते, आजही 400च आहेत। महानगरपालिकेचा डोलारा चालवण्यासाठी आणखी 600 कर्मचाऱ्यांची गरज आहे, जी शासनाकडे मागणी केलेली आहे, मंजूरही झालेली आहे, परंतु अद्यापपर्यंत भरती झालेली नाही। त्यामुळे जालना महानगरपालिका झाली असली तरी नगरपालिकाच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। जालना नपाचं महानगरपालिकेत होऊन आता वर्ष होते, पण अजून कर्मचारी मिळाले नाहीत किंवा पाहिजे तेवढी सोयी सुविधा अजून शहरात उपलब्ध झाल्या नाहीत। काय सांगता येईल? नाही, पाठीमागील वर्षभरामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात नागरी सुविधांसाठी प्रयत्न केलेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सुदैवानं निधीही उपलब्ध झाला आहे। याच्यामध्ये फक्त नाव महापालिका बदललं, परंतु आपलं जे मनुष्यबळ आहे किंवा आपला कर्मचारी वर्ग आहे याच्यासाठी आपण आकृतीबंध त्यानंतर 1-2 महिन्यातच शासनाकडे पाठवलं आहे। त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे। माझ्या माहितीप्रमाणे आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर प्रत्येक पदाचा रिक्रुटमेंट रूल्स आहेत ते अंतिम होतील आणि त्यानुसार रिक्रुटमेंट होईल। ती मग पदोन्नती असेल, सरळ सेवा असेल किंवा अनुकंपा आणि वारसा हक्काच्या भरती व्यवस्था असतील किंवा आणखी काही पॅरलल आरक्षणाचे विषय असतील, तर ते शासनाकडे आपण सादर केलेलं आहे। आत्ता ते अंतिम टप्प्यात आहे। महिन्याभरामध्ये आपला आकृतीबंध पण मंजूर होईल। आपण साधारणपणे 1053 पदासाठीचा आकृतीबंध तयार केला आहे आणि तो आपण शासनाकडे सादर केलेला आहे। त्याला मान्यता लवकरच मिळेल। संपूर्ण फॉर्मॅलिटीज, प्रमाणपत्र, आपला आस्थापना खर्च याबाबतची जी काही माहिती आहे ती आपण शासनाला दिलेली आहे। येत्या 2 महिन्यांमध्ये या कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही तर विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि एकदा जर का ती आचारसंहिता लागू झाली तर मग पुन्हा पुढील 6 महिने तरी जालनेकरांना महानगरपालिकेत कर्मचारी भरतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि जोपर्यंत कर्मचारी भरती होत नाही तोपर्यंत कुठलाही विकास होणे नाही। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।